नवरात्री आली की बायका नवरंगाच्या साड्या नेसतात, पण का? पुराणात तर असं काहीच लिहिलं नाहीये. मग हा ट्रेंड आला कुठून? सुमारे 23,000 वर्षांपूर्वी. खरं सॉरी फक्त 23 वर्षांपूर्वी हा ट्रेंड सुरू झालाय. मग हा ट्रेंड सुरू केला कोणी आणि याचे रंग कोण ठरवतं? तर हे सगळं ठरवतं एक न्यूजपेपर ज्याचं नाव आहे महाराष्ट्र टाइम्स. आणि सगळ्या बायका या ट्रेंडच्या फुल फॅन आहेत. महाराष्ट्र टाइम्सनी 2003 मध्ये 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालायचे असा ट्रेंड सुरू केला. विषय सोपा आहे. ठरलेल्या दिवशी त्या रंगाचे कपडे घालायचे आणि त्याचा फोटो काढून न्यूजपेपरला पाठवायचा आणि मग हे न्यूजपेपर तुमचे फोटो त्याच्यावर टाकतं. मग काय, सगळ्या बायकांना वेगवेगळ्या रंगामध्ये नटायला आवडतं. आणि मग जर का त्यांचा फोटो सगळे बघणार असतील तर कोणाला नाही आवडणार? काही वाटतं हा ट्रेंड चुकीचा आहे, कारण काही लोकांचं म्हणणं आहे या नवरात्रीत देवी युद्ध करत होती की साड्या बदलत होती. पण यावर आमचं मत जरा वेगळं आहे. चुकीचे हातवारे करून नाचणाऱ्या ट्रेंड पेक्षा हा ट्रेंड कधीही चांगला आहे, कारण या ट्रेंड मुळे अनेक बायका मुली आपलं पारंपरिक वस्त्र साडी याच्याकडे वळाल्या. त्यामुळे असे ट्रेंड सेट होत असतील जे आपल्या संस्कृतीला जपतात. तर थँक्यू महाराष्ट्र टाइम्स. आपली संस्कृती जपणाऱ्या सगळ्यांनाच नवरात्रीच्या शुभेच्छा. बोलो अंबे मात की जय.